नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना आत्तापर्यंत PM किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 22 हप्ते मिळालेले आहेत आणि आता शेतकऱ्यांना आतुरता आहे 23व्या हप्त्याची. परंतु मित्रांनो, या 23व्या हप्त्याचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? सरकारने याच्यामध्ये नव्याने काही अट घातलेली आहे का? जर या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये तुम्हाला मिळवायचे असतील तर याच्यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आर्थिक मदत देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये दिले जातात. आता शेतकरी 23व्या हप्त्याची वाट पाहत असून तो लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 23वा हप्ता अखेर कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, सध्याच्या अंदाजानुसार PM किसानचा 23वा हप्ता 2026मध्ये मे किंवा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. दर 4 महिन्यांनी हप्ते दिले जात असल्याने हा कालावधी अपेक्षित मानला जात आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता? तर योजनेत काही श्रेणीतील शेतकरी अपात्र ठरतात, जसे की आयकर भरणारे शेतकरी, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती किंवा काही व्यावसायिक म्हणजेच डॉक्टर, इंजिनियर, सरकारी कर्मचारी यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. कागदपत्रांतील चुका ठरू शकतात अडथळा. ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेले नाही किंवा आधार कार्ड बँक खात्याची लिंक केलेले नाही किंवा जमीन नोंदणीत त्रुटी आहेत त्यांना हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. सरकारने पारदर्शकतेसाठी लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी सुरू केली आहे. मित्रांनो, लाभार्थी यादीतून नावे वगळली जाण्याची कारणं काय असू शकतात? तर अलीकडे सरकारने लाभार्थी यादीत मोठ्या प्रमाणावर फेरतपासणी केली असून अपात्र किंवा चुकीची माहिती असलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत. यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांचा लाभ मिळावा हा उद्देश आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला देखील आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांनी वेळेवर KYC पूर्ण करणे आणि बँक खाते किंवा आधार लिंक तपासणे आणि आपली माहिती योग्य ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा 23वा हप्ता थांबवू शकतो. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्या संदर्भातली ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली होती आणि या योजनेच्या संदर्भातली ही माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. म्हणजे तुम्हाला या PM किसानच्या 23व्या हप्त्याचे पैसे मिळवण्यापासून कोणताही अडचण निर्माण होऊ नये तोपर्यंत त्यासाठी ही माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला यापुढेही अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.